सर्वप्रथम यशवंतराव मोरे पाटील आश्रम शाळा मूर्ती या ठिकाणी आजचा जो कार्यक्रम आयोजित केला आहे तर खूप स्तुत्य उपक्रम आहे हा, जो की नितीन कुमारांनी आज त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्हाला म्हणजे बऱ्यापैकी जर समजा बाहेर बघितलं तुम्ही तर वेगवेगळ्या पद्धतीनं आपापले वाढदिवस साजरे करण्याची पद्धत असते सगळ्यांचीच, म्हणजे आजच्या यंग जनरेशनची म्हणा किंवा बाकीची सगळ्यांचीच. तर खूप चांगल्या पद्धतीनं आपण आपला वाढदिवस कसा साजरा करू शकतो हे खरं तर नितीनजींमुळे आज आम्हाला या ठिकाणी कळलं. सर्वप्रथम सिद्धी नितीन कुमार सस्ते जी त्यांची कन्या, त्याच्यानंतर नितीन कुमार सस्ते आणि अन्वी काटे या तिघांनाही त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांचं येणारं भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायी जावो ही या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांच्याकडून देशाची, समाजाची सेवा घडो या सदिच्छा व्यक्त करतो. आणि नितीनजींकडून अजून भावी आयुष्यामध्ये जास्तीत जास्त त्यांच्या देशाचा जो आता 37 आकडा झालेला आहे तो आकडा कसा 100 पर्यंत पोहोचेल अशा त्यांना भावी आयुष्यासाठी सदिच्छा देतो. कारण नितीनजींची आमची ओळख म्हणजे अशी काही खूप जुनी नाहीये, साधारणपणे 1.5-2 वर्षापूर्वी आमची ओळख झाली. आणि ओळख झाल्यानंतर आपण व्यवसाय करत असताना किंवा नोकरी करत असताना किंवा आपलं दैनंदिन जीवन जगत असताना पर्यटनाला आपण आपल्या आयुष्यामध्ये किंवा फिरून काही गोष्टी बघण्यामध्ये आपण आपल्या आयुष्याला किती महत्त्व दिले पाहिजे किंवा त्याही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाच्या आहेत, ज्या गोष्टी आपण नवीन नवीन एक्सप्लोर केल्यानंतर किंवा फिरल्यानंतर आपल्याला त्या गोष्टी समजतात, ते खरं तर आम्हाला त्यांच्याकडून शिकायला मिळालं. आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी आतापर्यंत आपलं आयुष्य या ठिकाणी व्यतीत केलेलं आहे. इथून पुढे पण देवाची त्यांनी प्रार्थना करतो की त्यांना आशीष देव, ऊर्जा देव आणि त्यांनी खूप सारे देश अजून फिरो आणि जाता जाता आम्हाला पण 1-2 देशामध्ये फिरायला घेऊन जावं त्यांच्याबरोबर अशी सदिच्छा व्यक्त करतो. कारण आता पाठीमागची मागल्या मला वाटते 10-15 दिवसापूर्वीच आम्ही प्रयागराजची एक ट्रिप केली. आता जी 10-15 दिवसापूर्वी कुंभमेळा चाललेला आहे, कुंभमेळ्याला आम्ही त्यांच्याबरोबर गेलो होतो. तर आम्हाला साधारणपणे 4 ते 5 दिवसांचा सहवास नितीनजींचा लाभला. या सहवासामध्ये आम्ही नितीनजी काय आहे हे बारकाईने बघितलं. म्हणजे रोज आता आम्ही दुकानामध्ये भेटत असतो, येता जाता 1 मिनिटं 15 मिनिटं चर्चा होत असते. पण या चर्चेच्या पलीकडे जाऊन ज्यावेळेस आपण एखाद्या माणसाबरोबर पूर्ण दिवस व्यतीत करतो त्यावेळेस 4 ते 5 दिवसामध्ये आम्ही नितीनजींचा जवळून अभ्यास केला. तर त्यांच्याकडून घेण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी. आता खरं तर बोलण्याची तयारी माझी नव्हती, पण नितीनजींनी आज आग्रह केला की तुम्ही आज बोललं पाहिजे. आणि त्यांचा खरं तर YouTube चॅनल पण आहे बुज्जा टीव्ही म्हणून, त्याच्या पण माध्यमातून ते खूप चांगल्या पद्धतीने आपली जे काही फिरण्याची जर्नी आहे ही सगळी हिस्ट्री मध्ये कशी ठेवता येईल ते बघितल्यानंतर आपण एक व्यावसायिक दृष्टिकोन न बाळगता आपण नंतर ते आठवण म्हणून बघू शकतो अशा दृष्टीने पण खूप चांगल्या पद्धतीने ते एडिटिंग वगैरे करून ती साठवण करून ठेवतात. खूप चांगली गोष्ट आहे. आता त्यांनी तो ब्लॉग पण टाकलेला आहे कुंभमेळ्याचा, जो की आमच्या बरोबर त्यांनी 4 ते 5 दिवसाचा प्रवास केला. तर खूप चांगल्या पद्धतीनं तो प्रवास झाला. नितीनजींचे आपल्या देशामध्येच नाही तर बाहेरच्या देशामध्ये पण खूप चांगले चांगले मित्र आहेत आणि त्या मित्रांच्या सहवासातून त्यांना या गोष्टी एक्सप्लोर करायला मिळतात. गेल्यानंतर त्यांच्या मदतीनं ते खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे अगदी कसं होतं की प्रत्येकाला असं वाटतं, म्हणजे मी पण त्यात आहे की मला पण असं वाटलं होतं की आपल्याला फिरण्यासाठी पैसे लागतात, पण कमी पैशामध्ये पण आपण कसं फिरू शकतो ही जर गोष्ट मला माझ्या आयुष्यामध्ये कळली असेल तर ते नितीनजींकडूनच कळली की आपण कमी पैशामध्ये सुद्धा आपला जे काही इन्कम आहे त्याच्यामध्ये पण एक्सप्लोर करू शकतो, बाहेरचे देश फिरू शकतो. असा फिरण्यामध्ये खूप मोठा हातखंडा असलेले नितीनजी यांचा आज मला वाटते 49वा वाढदिवस आहे. 49 वर्षाचे झाले. 49 वर्षामध्ये त्यांनी खूप साऱ्या गोष्टी या ठिकाणी फिरून बघितल्या. आपण एखाद्या देशामध्ये गेल्यानंतर जो आपला कॉन्फिडन्स आहे हा कॉन्फिडन्स ऑटोमॅटिक
उंचावतो. बऱ्यापैकी लोकांना आता म्हणजे थोडंसं ह्या जनरेशन मध्ये फिरण्याची जरा वाढलेली आहे म्हणजे नवीन पिढीमध्ये, पण ती नवीन पिढी पुरती मर्यादित न राहता 49व्या वर्षामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं त्यांचं व्यावसायिक जीवन व्यतीत करत करत ते खूप चांगल्या पद्धतीने फिरतात. याचा खरंच आम्हाला खूप अभिमान आहे. ओव्हरऑल सुद्धा त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं किंवा एक लय असतो आपल्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये किंवा एखाद्या आता त्यांचे मित्र पण खरं खूप कमी आहेत. म्हणजे आपला वाढदिवस करताना आपल्या पाठीमागे 50 लोकांची गर्दी असते. केक कापायला आपण टू व्हीलरवरती केक ठेवतोय, फटाके वाजवतोय, डीजे लावतोय आणि वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून आपापले वाढदिवस सर्वजण साजरे करत असतात. त्यांना तशी मित्रसंख्या त्यांची खूप कमी आहे, खूप मोजकी आहे. पण मला तर असं वाटतंय त्यांच्याकडून घेण्यासारख्या खूप गोष्टी आहेत बाकीच्यांना. त्यांचे मित्र कमी असतात. आणि माझी पण ओळख 1 वर्षापूर्वी झाली तरी सुद्धा त्यांच्याकडून घेण्यास खूप साऱ्या गोष्टी आम्ही घेतल्या. तर त्यांनी अजून मित्र वाढवायला पाहिजे आणि त्यांना सुद्धा या गोष्टी सांगितल्या पाहिजे की तुम्ही कमी खर्चामध्ये कसं फिरलं पाहिजे किंवा फिरण्याला किती महत्त्व दिलं पाहिजे. आणि फक्त फिरणंच नाही, काय असतं काय काय फिरण्याची सवय असते, पण कोण फिरते आपल्या घरच्यांच्या जीवावरती किंवा कोण कर्ज काढून फिरतंय असं त्यांचं नाहीये. व्यवसाय पण तेवढ्या चांगल्या पद्धतीने बघतात, ते व्यवसायाला सुद्धा तेवढंच महत्त्व देतात. मग एक व्यावसायिक दृष्टिकोन कसा असला पाहिजे हे सुद्धा त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर आज त्यांचं एवढं कौतुक केलं तर त्यांना असं वाटेल की आज वाढदिवसानिमित्त एवढं कोण नव्हतं काय, पण ही खरी गोष्ट आहे. कारण आम्ही जवळून त्यांना 4-5 दिवस पाहिलं. खूप चांगल्या पद्धतीने ते त्यांचे मित्र बनवतात आणि फिरतात. त्याच्यामुळं त्यांना त्यांच्या भावी आयुष्यामध्ये असंच खूप सारं फिरायला मिळो. देव करो त्यांना 100 पूर्ण करून म्हणजे त्यांचे देश भरपूर फिरून होतील आमच्यासारख्या होत करून. आणि तरुण पिढीला अजून प्रेरणा भेटेल की अजून जास्तीत जास्त आपण कसं फिरलं पाहिजे, आपलं आयुष्य कसं व्यतीत केलं पाहिजे. तर या आणि हा सगळ्यात महत्त्वाचा तर आजचा उपक्रम इतका चांगला उपक्रम आहे. म्हणजे आता मी बसून सगळं बघत होतो. खरं तर खूप चांगले विद्यार्थी आहेत आणि शिक्षकांचं पण खरं कौतुक केलं पाहिजे की एवढ्या कमी वयामध्ये आणि कुठलाही आर्थिक आधार नसताना त्या विद्यार्थ्यांना एवढं सगळं शिक्षण देणं मोफत किंवा सगळ्या सुख सुविधा पुरवणं, त्या सगळ्या गोष्टी करून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने असा उपक्रम राबवताय. त्याबद्दल सगळ्या शिक्षकांचं पण या ठिकाणी खूप सारं कौतुक करतो. नितीन जिरमुळे आज आम्हाला या ठिकाणी यायला भेटलं त्याच्याबद्दल त्यांचंही खूप आभार व्यक्त करतो. आणि परत एकदा जाता तिघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो.